स्ट्रीट चाइल्ड म्हणजेच रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचा कोणीच वाली नसतो. अशा मुलांचा कैवार कोपरखेरणेतील तनिष्कांनी घेतलाय. तनिष्कातर्फे या मुलांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधांचं वाटप करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला गेलाय. इतकंच नाही तर त्यांचा निवारा आणि शिक्षणासाठी या तनिष्का प्रयत्नशील आहेत. नवी मुंबईसारख्या हायटेक शहरात अशा प्रकारे सिग्नलवर आणि रेल्वे स्थानकांच्या आसपास भीक मागताना ही मुलं दिसतात. या मुलांना विविध आजारांनी ग्रासलंय. त्यांची आरोग्य तपासणी कोपरखेरणेच्या तनिष्का सदस्यांनी केली. नवी मुंबई हे शहर महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं शहर आहे की जे नागरिकांची काळजी घेत असतं, पण त्या ठिकाणी कोणी काळजी घेणारं नाही आज असं दिसून आलं. आणि बऱ्याचशा समाजाने सांगितलेलं आहे की ह्या मुलांना कोणी वाली नाही आहे आणि कोणी येऊन त्यांना उचलून घेऊन जातं. तर ती समस्या कमी व्हावी यावर तनिष्कातर्फे आपण मात करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तनिष्कातर्फे यांना गरीब मुलांना इथे आरोग्याची तपासणी केली आम्ही आणि यांना म्हणजे मलेरियाचे औषध, खोकल्याचे औषध वगैरे किंवा टॉनिक्स वगैरे हे वाटण्यात आलेत. कधी एखाद्या पुलाचा आसरा तर कधी झाडाखाली झोपणारी ही मुलं. एक वेळचं अन्नही मिळणं कठीण, पण हेच दुःख ओळखून वाशीमधील तेजस्विनी महिला मंडळाच्या माध्यमातून या मुलांसाठी हक्काचा निवारा आणि शिक्षणाची सोय करण्याचा निर्धार तनिष्कांनी केलाय. बम्बई शहर इतना बिजी रहता है पब्लिक, तो ये लोग को ध्यान देने वाला बहुत कम लोग हैं. हमारा मकसद है ये लोग थोड़ा से मतलब पढ़े लिखे, थोड़ा अच्छा रहे, अच्छा खाए, अच्छे उसका तबीयत सही रहे. केवळ महिलांचे प्रश्नच हाती न घेता समाजातल्या प्रत्येक समस्या सोडवण्याचा प्रयत्न तनिष्का आता करू लागल्या आहेत. रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी त्या मायेची सावली ठरल्या आहेत. कॅमेरामन नितीन बोढारेसह मिलिंद तांबे, साम टीव्ही, नवी मुंबई.